नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवराई शहरातील ताकडगाव रोडवर आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी काही गायरानधारक साखळी उपोषणाला बसलेले आहेत आणि गेल्या 11 दिवसापासून या ठिकाणी साखळी उपोषण आहे. आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत की हे जे साखळी उपोषण सुरू आहे गायरानामध्ये, या ठिकाणी कोणते राजकीय क्षेत्रातले पुढारी आले होते का, अधिकाऱ्यांनी यांना भेट दिली का, दिली असेल त्यांना काय आश्वासन दिले गेले आहेत आणि यांचं साखळी उपोषण किती दिवस सुरू राहणार आहे, आपण सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. तर आपलं नाव सांगा अगोदर. सोनाली मधू सौंदरमल. बरं, आज 11वा दिवस आहे उपोषणाचा. काय आपल्या मागण्यात बरं प्रमुख? आमचा पंचनामा हो म्हणून बसलं होतं तर 7-12 भेटावं म्हणून केलं तर उपोषण. बरं, कुणी आले होते का 11व्या दिवसा? आज 11वा दिवस आहे उपोषणाचा. कुणी भेट दिली का आपल्या या साखळी उपोषणाला? येत होते, आलते, तहसीलदार साहेब येऊन गेलेत. त्यांनी सांगितलं की यांचा पंचनामा करा म्हणून. मग आज आलेत तलाठी ते गिरदावर. धन्यवाद. तुमचं नाव सांगा अगोदर. उषा अशोक ओडमारे. बरं, किती एकर गायरान आहे आपली इथं? काय 2-2.5 एकर असेल. बरं, आता 11वा दिवस उपोषणाचा. कुणी अधिकारी आले होते का भेट द्यायला? होते, कोण आलं होतं? तहसीलदार साहेब. बरं, काय शब्द दिलाय त्यांनी तुम्हाला? पंचनामा करूत म्हणून दिला शब्द. बरं. मग आता उपोषण स्थगित होणार आहे का आपलं आता पंचनामा झाल्यावर? आम्हाला 7-12 भेटल्याशिवाय आम्ही म्हणजे सोडित नाही तो उपोषण. हे बरं, तुम्हाला राजकीय क्षेत्रातले लोक भेट देतात का ते येऊन? येत होते. बरं, धन्यवाद. नाव सांगा आपलं. सुमनबाई कांडेकर बाबूराव. बरं, आज पंचनामे सुरू आहेत. उपोषण बंद होणार आहे का आता आपलं? बंद नाही होणार, काय नाही. आम्हाला 7-12 भेटूस तर आम्ही काय उठणार नाही. तहसीलदार साहेब आलते, ते म्हणले पंचनामा करा. तलाठी आलेत, गिरदवाले, पंचनामा झाला आमचा. एवढंच आमचं म्हणणं. आम्ही 7-12 घेतल्याशिवाय उठणार नाही. बरं, किती गायरान धारक आहेत बरं या ठिकाणी आता? गायरान धाडक 12, 8 लोकांचे पंचनामे झाले. बरं, आणि कुणी भेट दिली का आणखीन अधिकाऱ्यांनी, तहसीलदार? भैयासाहेब आलते काल, भेट देऊन गेले. आपले बाळराजे आलते, भेट देऊन गेले. चांगले चांगले लोक आले, पत्रकार आलते, समधे आले, मुंडे साहेब आलते. बरं, आता आपल्या काय मागण्यात बरं प्रमुख? आता आमच्या मागण्या आहेत एवढंच. आम्हाला 7-12 भेटावं म्हणून आमची एवढीच मागणी आहे आम्हाला. आमचं काय दुसरं काय नाही. आम्हाला 7-12 भेटल्याशिवाय आम्ही उठणार नाहीत. हां, धन्यवाद. इकडे हे बरं, पंचनामा. बरं, नाव सांगा आपलं अगोदर. प्रयागबाई गुणाजी माटे. बरं, आता 11वा दिवस आहे. कोण कोण लोक आले बरं भेट दिली आपल्याला? बरेच लोक आले ना. आमच्या धम्मा साहेबांनी बोलिवले, त्यांच्या शब्दावर सगळे लोक आले, आम्हाला भेटून गेले. म्हणले आमचा भरपूर तुम्हाला पाठिंबा आहे असे म्हणून गेले. म्हणले तुमचं सगळं काय आहे ते काम करून देऊ आम्ही. तर आज तलाठी साहेब आले, पंचनामा करायला लागले. मंडल अधिकारी आले, तर पंचनामा केला. आमचं म्हणणं एवढं 7-12 आम्हाला द्यावा, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत. आमची तेवढी हात जोडून मागणी. बरं, तुम्ही आता समाधानी आहेत का पंचनाम्यावर? समाधानी झालो आता थोडं. काय तुमची काय अपेक्षा आहे बरं आता? तेवढीच अपेक्षा आहे आमची की 7-12 द्यावा म्हणून. ओके, धन्यवाद. आमच्या धम्मा साहेबाच्या म्हणण्याने. नाव सांगा आपलं. शारदा देवराव कांडेकर, राहणार गेवराई. बरं, आता इथं उपोषण सुरू आहे. आज 11वा दिवस आहे. आपलं किती एकर गायरान आहे ह्या ठिकाणी? इथं नाही, माझं तिकडं आहे. किती एकर गायरान काढले आपण? 3 एकर काढलेलं आहे. बरं, आज 11वा दिवस झाला तुम्ही इथं उपस्थित आहेत. कोण कोण अधिकारी आलेत, पुढारी आलेत बरं इथं? सगळे आले. भैयासाहेब आले, अजून म्हणलं तर पवार साहेब आले, सगळे लोक आले. तहसीलदार साहेब येऊन गेले. त्यांनी काय शब्द दिला बरं आपल्याला? आता ते पंचनामा करून देतो म्हणले तुमचं. बरं, आपल्या काय मागण्यात बरं आता प्रमुख मागण्या काय राहिल्यात आपल्या? आम्हाला ते 7-12 भेटावं म्हणून इथून उठणारच नाहीत आम्ही. बरं, काही तालुक्यातले गायरान धारकाचा पाठिंबा आहे का आपल्याला? भेटतोय का बाकीचे जे लोक आहेत त्यांचा? लोक येतात ना, खेड्यापाड्याचे लोक येतात ना. भेट देऊन जातात बिचारे. बरं, साखळी उपोषणाचा वेळ कसा ठरलेला आपला? 7 पर्यंत आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. 7 सकाळी लवकरच 9 वाजल्यापासून येऊन बसवतो. बरं, आता पंचनामे झालेत. उद्या परवा 7-12चं बी काम होईल. ह्याचं श्रेय नेमकं कोणाला देता तुम्ही? आता हे काय ही यश कोणाला देणार तुम्ही? ह्याचं श्रेय कोणाला भेटेल? धम्मा कांडेकरला. का बरं? का
त्यांनी सगळं काम केलंय ना आमचं, त्याच्याबद्दल त्याला धन्यवाद देणार आम्ही. तालुक्यातले मोठे नेते आहेत, मोठमोठ्याले. नाही ह्याच नेत्याने केला, ह्याच नेत्याने आमचं काम केलं. आमच्या नेत्याने कुणी कामं केले नाही. हा, धन्यवाद. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 11 दिवसापासून ताकडगाव रोड या ठिकाणी जी गायरान आहेत आणि जी गायरानधारक आहेत, या गायरानामध्ये 11 दिवसापासून साखळी उपोषण सुरू झालेलं आहे. आणि धम्मपाल नेते यांच्या या मागणीला जवळपास म्हणजे यश आलेलं आहे. या ठिकाणी शासकीय स्तरावर पंचनामे देखील सुरू झालेले आहेत आणि आता जे त्यांच्या जी बाकीच्या प्रक्रिया आहेत त्यासुद्धा लवकर होण्याच्या मार्गावर दिसतात. नेते, तुमच्या मागणीला यश आलेलं आहे, का सांगाल याविषयी? आमच्या मागणीला यश थोडंसं आलेलं आहे. आमचं काम आणखीन राहिलेलं आहे. तुम्ही पहा, माझ्या आज्या पंजा आत्या मावश्या यांचं वय बघा, माझं वय बघा. फक्त एक प्रामाणिक इमानदारीने मी काम करणारा एक कार्यकर्ता आहे. माझी एक विनंती असणार आहे शासनाला, आमचे फक्त पंचनामे केलेत तुम्ही आज, आम्हाला 7/12 पाहिजे. आमची लढाई ही 7/12ची लढाई आहे. आम्ही कायद्यामध्ये बसून तुम्हाला मागत आहोत, आम्ही तुमचं कुणाचं मागत नाहीत. तुम्ही आमच्यावर गुन्हे खटले दाखल केले म्हणजे आम्ही सिद्ध तुम्ही केलं की हे अतिक्रमणित आहेत, हे गायरानधारक आहेत. आमच्याकडं आज 50 वर्ष होत आलेत. जर 50 वर्षामध्ये आमच्यासारख्या 4थी पिढी जर इथं येत असन, मग आम्ही न्याय कुणाला मागायचं आहे? म्हणून माझी विनंती असन, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती असन, माननीय तहसीलदार साहेबांना माझी विनंती असन, आम्हाला न्याय पाहिजे, संविधानिकदृष्ट्या न्याय पाहिजे. आम्हाला कुणाचं नको आहे. जे तत्वात आहे, जे नियमात आहे तो न्याय मिळूस तर हा लढा सुरू राहणार आहे. मी ह्या गायरानाचा नेता नाही, काही नाही. हे समाजाचं आंदोलन आहे. समाजामध्ये प्रत्येक जाती धर्मपंथाची माणसं या ठिकाणी येत आहेत, आम्हाला पाठिंबा देत आहेत की त्यांनाही आता वाटू लागलं की आम्ही ह्यांना मदत केली पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी की आमच्या माया बहिणीचं संरक्षण इथं जर पोलीस प्रशासनातला एकही अधिकारी करत नसेल, म्हणून आम्ही पोरं, मग मी असेल, महेशराव असेल, महेश सौंदरमला असतील, गणेश कांडेकर असतील, आमचा सनी कांडेकर असेल, बाबा माटे असेल, दत्ता माटे असेल, मग DU कांडेकर असतील, छगन खरात असतील, मग हे संपूर्ण आमची टीम, मला नावं घेता येईनात काही लोकांचे, हे संपूर्ण आमच्या टीम या ठिकाणी आम्ही संरक्षणासाठी त्यांच्यासोबत आहोत, राहूत. शेवटपर्यंत आम्हाला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे, एवढंच या ठिकाणी. बरं, आता 11 दिवसामध्ये कोणकोणते अधिकारी आणि राजकीय पुढारी आले? बरं, कोणी कोणी आपल्याला पाठिंबा दिला आहे? महाराष्ट्रामध्ये काम करत असताना मी गल्लीतला कार्यकर्ता, काही लोक म्हणले गल्लीतला कार्यकर्ता दिल्लीत जात नसतो, पण मला त्यांना एकच सांगायचं आहे, गल्लीमध्ये राहून महाराष्ट्रातले लोक इथं एका फोनवर आले, त्या सर्व मान्यवरांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो. मला त्या प्रत्येक माणसांनी, पदाधिकाऱ्यांनी असा शब्द दिलेला आहे की आम्ही तुमच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत पाठिंबा त्यांनी दिलेला आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत 7/12 मिळूस तर आम्ही तुमच्यासोबतच, असा त्यांनी मला शब्द दिला आहे. आता शासकीय स्तरावर आता पंचनामे सुरू झाले आहेत, मंडळ अधिकारी तलाठी या ठिकाणी पंचनामे करतात. आणखी उपोषणकर्त्याच्या काय मागण्यात? बरं, आमच्या मागण्या अशा आहेत, आम्ही कसत असलेल्या गायरान जमिनी आमच्या नावावर करण्यात यावे, शेतकऱ्यांसारखा आम्हाला पीक विमा देण्यात यावा, आम्हाला गायरानधारकाला घरकुल देण्यात यावं. यापूर्वी जसे पंचनामे झाले होते तसे पंचनामे झाले पाहिजेत. ही मागणी घेऊन गेल्या वर्षी मी पंचनामा आंदोलन केलं होतं तहसीलला, परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. आज आमच्या गायरानामध्ये दस्तूरखुद तहसीलदार येऊन गेले. आत्ता लाईव्ह तुम्ही पाहत असाल, मंडल अधिकारी आणि तलाठी इथं येऊन स्वतः ते पंचनामे करत आहेत. हे फार मोठं आमच्या आंदोलनाचं यश आहे. हा आमच्या गायरान एकजुटीचा विजय आहे. नेमक्या प्रमुख मागण्या काय आहेत? आम्हाला गायरानधारकांना तहसील कार्यालयाने ओळखपत्र द्यावे, जेणेकरून आमच्या एकीला नोंदीत आमचे पंचनामे झालेले, त्या ज्याचे पंचनामे झालेले त्या लोकांना तुम्ही पंचनामे केले त्यांना ओळखपत्र द्या. मग ते मंडल अधिकारी देतील, तहसील देतील, तहसील प्रशासनाने द्यायला पाहिजे. दुसरी, राज्यामध्ये गायरान आयोग नेमला पाहिजे आणि त्याच्यामार्फत हे जे गोरगरीब कष्टकरी लोक, विविध जाती धर्मपंथाची लोक, त्यांना न्याय मिळाला पाहिजे.